नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 29 जून 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला. एकंदरीत राज्यातील तूर बाजारभाव काल थोडेसे दबावात बघायला मिळालेले असून राज्यातील काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये जवळपास 50 ते 80 रुपयांची घट काल बघायला मिळालेली आहे. बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला काय बाजारभाव होते, सविस्तर अपडेट जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अहिल्यानगर. या ठिकाणी काल तुरीची आवक आलेली होती 14 क्विंटलची. कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,300 रुपये. सर्वसाधारण दर 5,650 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी. आवक आलेली होती 150 क्विंटल तुरीची. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 6,700, तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी. तूर लाल कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,300, सर्वसाधारण दर होते 6,150 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोड. आवक आलेली होती लाल तुरीची मित्रांनो 465 क्विंटलची. कमीत कमी दर 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर 6,340, सर्वसाधारण दर 6,070 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली. तूर गज्जर. आवक आलेली होती मित्रांनो 200 क्विंटलची. कमीत कमी दर निघालेले या ठिकाणी 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर 6,415, तर सर्वसाधारण दर होते 6,157 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम. तूर गज्जर. आवक आलेली होती 184 क्विंटलची. कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,351 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,290 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर. आवक आलेली होती 3 क्विंटल लाल तुरीची फक्त. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सोलापूर या ठिकाणी 6,250 रुपये. त्यानंतर बाजार समिती लातूर. या ठिकाणी जबरदस्त आवक होती मित्रांनो 4,000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,270 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,560, सर्वसाधारण दर 6,450. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. आवक आलेली होती 900 क्विंटल लाल तुरीची. या ठिकाणी देखील मित्रांनो तूर बाजारभावामध्ये काल दबाव बघायला मिळालेला असून या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव होते 7,000 रुपयापर्यंत. कमीत कमी दर 6,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,450 रुपये. जवळपास 100 रुपयाची घट काल अकोला कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये बघायला मिळालेली आहे. त्यानंतर बाजार समिती पुढील आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. आवक आलेली होती लाल तुरीची 32 क्विंटलची. कमीत कमी दर 4,725 रुपये, जास्तीत जास्त दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होते 5,750 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव. तूर लाल. या ठिकाणी आवक आलेली होती 25 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 1,701 रुपये, जास्तीत जास्त दर 5,711, तर सर्वसाधारण दर होते 5,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली. तूर लाल. आवक आलेली होती 83 क्विंटलची. कमीत कमी दर 5,600 रुपये, जास्तीत जास्त दर 6,400, तर सर्वसाधारण दर 6,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा. आवक 120 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,600 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,315 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर. तूर लाल. आवक आलेली होती 600 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर 6,800 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. आवक आलेली होती 1,151 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,800 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 6,250 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला. 150 क्विंटल लाल तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती. या ठिकाणी कमीत कमी दर 6,235 रुपये, जास्तीत जास्त दर 6,500 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,360 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर. 1,205 क्विंटल लाल तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती. कमीत कमी दर 5,725 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,700 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,450 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड. तूर लाल. या ठिकाणी मित्रांनो 7 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,100, सर्वसाधारण दर 6,000 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे लोणार. तूर लाल. आवक आलेली होती 70 क्विंटलची.
कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर 6,450, सर्वसाधारण दर 6,275. त्यानंतर उमरगा कमीत कमी दर 4,001 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,301 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,640 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव तूर लाल. आवक आलेली होती 50 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500, तर सर्वसाधारण दर 6,300. त्यानंतर सिंधी सेलू आवक आलेली होती मित्रांनो 155 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500, सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी 6,450. त्यानंतर बाजार समिती आहे दोधनी. या ठिकाणी देखील चांगली आवक 568 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,200 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,750, तर सर्वसाधारण दर 6,275. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 10 क्विंटल फक्त. कमीत कमी दर 5,600 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,250 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,000 रुपये. त्यानंतर वैजापूर शिऊर कमीत कमी दर 6,050 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,100 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,030 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर तूर लाल. आवक आलेली होती 1200 क्विंटलची. कमीत कमी दर 5,700 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त दर 6,700, तर सर्वसाधारण दर 6,400. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर पांढरी. आवक आलेली होती या ठिकाणी 403 क्विंटल पांढऱ्या तुरीची. कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,700 रुपये, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड तूर पांढरी. कमीत कमी दर 6,200 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,350, तर सर्वसाधारण दर 6,250. त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव तूर पांढरी. 15 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणची होती. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 6,400, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,355 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव भोदेगाव तूर पांढरी. 4 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक फक्त. कमीत कमी दर 6,150 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,300, तर सर्वसाधारण दर 6,190. त्यानंतर बाजार समिती गेवराई तूर पांढरी. 22 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,410 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणची 6,350 रुपये. त्यानंतर बाजार समिती अंबड वडीगोद्री. पांढऱ्या तुरीची 26 क्विंटल आवक. कमीत कमी दर 5,801 रुपये, जास्तीत जास्त दर 6,435, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,250. त्यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा तूर पांढरी. आवक आलेली होती मित्रांनो 3 क्विंटलची. कमीत कमी दर 3,800 रुपये, जास्तीत जास्त दर 5,500 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 4,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नांदेड तूर लाल. कमीत कमी दर 6,220 रुपये, जास्तीत जास्त दर 6,400 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,275 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती बार्शी. 200 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,700 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती दोंडाईचा. आवक आलेली होती या ठिकाणी 22 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,776 रुपये, जास्तीत जास्त दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,800 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. कमीत कमी तूर बाजारभाव 6,391 रुपये, जास्तीत जास्त दर 6,450 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा. 2,000 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती. कमीत कमी दर 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर 6,780 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,530 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो देवणी. कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,580, तर सर्वसाधारण दर 6,490. त्यानंतर बाजार समिती आहे मानोरा. 218 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती. कमीत कमी दर 5,400 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,652 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,102 रुपये. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट. मित्रांनो काल राज्यातील तूर बाजारभावामध्ये काहीसा दबाव बघायला मिळालेला असून राज्यातील तूर बाजारभाव 80 ते 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घटल्यानं आपल्याला बघायला मिळालेले आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो नमस्कार.